शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग सामने सुरू असून आज सायंकाळच्या सत्रातील दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात झाला। सामन्याच्या अवघ्या 5व्या मिनिटाला खंडोबाच्या सुभा घोषनं मैदानी गोल नोंदवून संध्यामठ तरुण मंडळावर आघाडी मिळवली। खंडोबा संघाची ही आघाडी फार काळ टिकली नाही। सामन्याच्या 10व्या मिनिटाला संध्यामठच्या यश जांभळे यानं दिलेल्या पासवर कपिल शिंदेनं गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला। पूर्वार्धात हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला। या सामन्यात संध्यामठचा कपिल शिंदे याला 2 येलो कार्ड मिळाल्यानं त्याला मैदानाबाहेर जावं लागलं। खंडोबाकडून होत असलेल्या चढाया रोखण्याच्या प्रयत्नात असताना संध्यामठच्या प्रदीप पाटील यानं चेंडू हातानं हाताळल्यामुळं पंचांनी खंडोबा संघाला पेनल्टी दिली। 81व्या मिनिटाला सुभा घोष यानं अचूक गोल नोंदवून खंडोबा संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। संध्यामठच्या सिद्धेश साठे, आशिष पाटील यांच्या चढाया वाया गेल्या, तर कपिल शिंदे, यश जांभळे यांचे प्रयत्न अपुरे पडले। संपूर्ण वेळेत संध्यामठचा संघ खंडोबा संघाशी बरोबरी साधू शकला नसल्यानं खंडोबा संघानं हा सामना 2-1 अशा गोल फरकानं जिंकला। दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात वर्षा विश्वास तरुण मंडळानं झुंजार फुटबॉल क्लबवर 1-0 गोलनी मात केली। या सामन्यात दोन्ही संघांच्या 8 जणांना नियमांचा भंग केल्याबद्दल पंचांनी येलो कार्ड दाखवून समज दिली। उद्या दुपारी 1:30 वाजता उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स यांच्यात, तर सायंकाळी 4 वाजता बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात लढत होणार आहे।